तर नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहे लोटवाडीला. आज अमावास्या आहे. अमावास्यानिमित्त श्री म्हसोबारायाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण आलो आहे लोटवाडी या गावामध्ये. हे गाव लोटवाडी सोलापूर सांगली सीमा येथील म्हसोबा मंदिर आहे. मान नदीच्या काठावरती स्थितीत एक जागृत ग्रामदैवत आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे तांदळा स्वरूपात म्हसोबाची पूजा केली जाते. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने म्हसोबाची यात्रा सुद्धा असते. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. लोटवाडी म्हसोबा मंदिराचे वैशिष्ट्य. हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर मानगंगा नदीच्या काठावर लोटवाडी हे गाव वसलेले आहे. म्हसोबा हे ग्रामदैवत असून शेताच्या बांधावर किंवा गावाच्या वेशीवर त्यांचे स्थान असते. लोटवाडीत हे स्थान विशेष जागृत मानले जाते. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता, भाविक नारळ, कोंबडी व किंवा बकरी अर्पण करून भक्त भाविक आपला नवस पूर्ण करत असतो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामधील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांपैकी एक म्हणून लोटवाडीच्या म्हसोबाची ओळख आहे. समोर पाहू शकता, आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि घर बसल्या तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री म्हसोबारायाचं आपण तुम्हाला दर्शन देणार आहे. चला मित्रांनो, आज अमावास्या असल्यामुळे भक्त भाविक खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आले आहे. अगदी आपण मंदिराच्या समोरच्या बाजूलाच आहे आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, नारळ फोडण्याचे ठिकाण आहे. तिथे काही मंदिर समितीचे लोक नारळ फोडण्यासाठी बसलेले आहेत. चला तर आपण आतमध्ये जाऊयात. आज अमावास्या असल्यामुळे श्री म्हसोबारायाच्या दर्शनासाठी गर्दी भरपूर झालेली आहे. मित्रांनो, इथे कौलसुद्धा लावला जातो. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे का नाही, किंवा अनेक अडचणी असतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी इथे कौल लावला जातो. ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. भक्त भाविक लोक आपलं निरोगी जीवन ठेवण्यासाठी व आपल्याला सुख समाधान लाभण्यासाठी इथे दर्शनासाठी येत असतात. आतमध्ये पाहू शकता, देवापाशी कौल लावण्यासाठी भरपूर गर्दी झाली आहे. आणि मित्रांनो, ह्या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे की इथे या म्हसोबारायाला स्त्रियांनी आतमध्ये आलेलं चालत नाही. स्त्रियांना एक छोटीशी वेगळी खिडकी आहे. स्त्रिया तिथूनच दर्शन घेत असतात. आपण आतमध्ये आलो आहे. पाहू शकता मित्रांनो, म्हसोबारायाचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या साईडला पाहू शकता. एक आजोबा इथले पुजारी जे आहेत ते देवाला कौल लावत आहेत आणि भक्त भाविक लोक साईडला बसलेले आपली समस्या सांगत आहेत. पहा, कौल लावायचं काम चालू आहे. पाहू शकता समोर पुजारी इथे देवासमोर कौल लावत आहेत आणि आपल्या मनातली इच्छा व काही अडचणी सुटतील का ते सांगत आहेत. ते पाहू शकता, हेच ते ठिकाण, हीच ती खिडकी जिथे स्त्रियांना याच खिडकीमधून दर्शन घ्यावं लागतं. चला आपण फेरी मारत आहे. आपलं दर्शन झालेलं आहे आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा एक म्हसोबारायांचंच ठिकाण आहे. तिथे सुद्धा आपण दर्शन घेत आहोत. पहा, इथे सुद्धा आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथूनच स्त्रियांना दर्शन घेण्यासाठी खिडकी आहे. आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. हे जागृत देवस्थान आहे. पाहू शकता, आपलं एकदम छान पद्धतीत दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहे दर्शन घेऊन बाहेरच्या दिशेला. आज अमावास्या असल्यामुळे खूप गर्दी आहे. यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. पहा, खूप भक्त भाविकांची गर्दी झालेली आहे. चला आपण बाहेरच्या दिशेने येऊयात. पहा, अतिशय छान पद्धतीत आपलं म्हसोबारायांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण
समोर पाहू शकता तुम्हाला जे हे समोर मोठं शेड दिसत आहे तिथेच भक्त भाविक लोक कोंबडे बकरे कापून आपला नवस पूर्ण करत असतात. भक्त भाविक लोक आपला नवस पूर्ण झाला की याच ठिकाणी कोंबडे व बकरे कापत असतात आणि जत्रा करत असतात. पाहू शकता समोर मित्रांनो, सुंदर असं मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंदिराच्या परिसरामध्येच आहे आपण आणि ह्या साईडलाच कोंबडे बकरे कापत असतात. समोरच्या साईडला एक मोठं असं मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.